माणूस की हैवान. नसरापूर प्रकरणातील नराधमानं कोंबड्या आणि शेळ्यांनाही सोडलं नाही. पत्नीबाबत धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची विकृती सीमा ओलांडणारी होती. शेतात शेळ्या चारायला गेल्यानंतर तो शेळ्यांवर आणि कोंबड्यांवरही लैंगिक अत्याचार करायचा. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे याचा अंगावर काटा आणणारा खरा चेहरा आता जगासमोर आला आहे. तपासादरम्यान गावकऱ्यांनी दिलेली माहिती ऐकून सगळेच चक्रावून गेले आहेत. हा आरोपी केवळ गुन्हेगार नसून तो अत्यंत विकृत मानसिकतेचा सिरियल अब्युजर असल्याचं समोर आलं आहे. भीमराव कांबळेच्या विकृतीमुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी त्याला 20 वर्षापूर्वीच गावातून हाकलून दिले होते. संपूर्ण गावाने त्याला वाळीत टाकले होते. त्याच्याशी कोणीही संबंध ठेवत नसे किंवा कोणत्याही कार्यक्रमाला त्याला बोलावले जात नसे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची विकृती सीमा ओलांडणारी होती. शेतात शेळ्या चारायला नेल्यानंतर तो शेळ्यांवर आणि कोंबड्यांवरही लैंगिक अत्याचार करायचा. तो श्वानांवर अत्याचार करून त्यांना फाशी देऊन मारून टाकायचा. सर्वात धक्कादायक बाब म्हणजेच त्याने स्वतःच्या कुटुंबातील महिला आणि मुलींनाही सोडलं नाही. या सगळ्या गोष्टी त्याच्या पत्नीला ठाऊक होत्या, मात्र तिने ती कोणालाही सांगितली नाही. उलट तो जेव्हा जेव्हा जेलमध्ये जात असे तेव्हा त्याची पत्नीच त्याला सोडून आणत असे असा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे. महिलांमध्ये देखील दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपी झाडाझुडपात लपून बसून महिलांना पकडण्याचा प्रयत्न करायचा. त्याने एका वृद्ध महिलेवर कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार केल्याची ही घटना घडली होती. त्याच्या भीतीमुळे गावातील महिला शेतात जाण्यासही घाबरत असत. केवळ भीमरावच नाही तर त्याचा मुलगाही अशाच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने एका वयोवृद्ध व्यक्तीवर कोयत्याने वार केले होते. इतकी अमानुष कृत्य करूनही आरोपीने न्यायालयात मला केवळ किरकोळ मारामारीसाठी या प्रकरणात गोवण्यात आले आहे असा निर्लज्ज दावा केला आहे. सध्या त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या हैवानाला फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्र करत आहे. अशी अमानुष विकृती असणाऱ्या त्या नराधमाने एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आणि हे जग पाहण्यापूर्वीच त्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना अत्यंत दुःखद आणि मनाला ठेच पोहोचवणारी आहे. अशा नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. अशाच क्राईम स्टोरी जाणून घेण्यासाठी आपल्या खोल बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.